आजचो नाश्तो आंबोळी आणि चटणी. आता ह्या आंबोळीचं पीठ हे आम्ही आधीच तयार करून घेतलेलं आहे. आता हे तयार कसं केला तर 1 वाटी उडदाची डाळ, 2 वाटी तांदूळ, त्याच्यामध्ये एक बारीक छोटं चमचो मेथीचे दाणे, थोडेसे मुठभर पोहे आणि तुमका पांढरं शुभ्र पीठ हवे असतात तर 2 टेबलस्पून साबुदाणे टाकायचे. जर रविवारी नाश्ता बनवता तर शनिवारी दुपारी भिजत टाका. 7-8 तास चांगला भिजला की रात्री वाटून ठेवायचा बारीक आणि तसा वाटून झाला की झाकून ठेवायचं सकाळपर्यंत फर्मेंट होताला आणि तेव्हा त्याला सकाळी मीठ घालायचं, रात्री मीठ नाही घालायचं. आता ह्या पिठाचा तुम्ही थोडे जेवढा हव्या तेवढा काढून घ्या. उरलेला पीठ डब्यात घाला आणि फ्रीजमध्ये ठेवा. ह्याचे आंबोळे पण होतं, इडली पण करून होतं आणि तुमका जर कांदो टोमॅटो कोथिंबीर वरती घालून उत्तप्पे करूचे असले तर त्याचे उत्तप्पे पण होतात. म्हणजे भरपूर पीठ करून ठेवायचा, आपण गोळा तेवढा काढून घ्यायचा, उरलेला डब्यात ठेवायचा. आता ह्या पीठ कसा बनवला त्याची पूर्ण पद्धत मी तुमका पुढच्या व्हिडिओत दाखवते. आता आपण गॅसवरती तवा टाकूया. आता मी गॅसवरती पॅन टाकला. आता ह्या पॅन चांगला तापला. आता त्यांच्यात ह्या सुरीत कांदो लावलो. कांदो का लावतो तर मग कांदो लावून जर समजा तेल लावला तर सगळीकडून सारखं लागतं आणि तो डोसो चिकटणार नाही म्हणून तेल लावायचा. नंतर एक डाऊलभर पीठ घ्यायचा, त्या तव्यावरती घालायचा आणि चांगला गोलाकार फिरवून त्याचा गोल डोसो येत असा बघायचा. हळूहळू गोल करायचं. खूप पातळ करू का ना, आंबोळे थोडे दारच होत. आता बघायचं साईडने थोडा उचलला गेलो की परतायच. बघा किती सुंदर रंग आलो. आता तो सोनेरी रंग आलो की गॅस थोडस बारीक करायचं. मेथी घातल्यामुळे ना मेथीचा सुगंध पण घरभर पसरता, ह्याचा सुंदर वास येता. आता दुसऱ्या बाजून भाजून झाले की काढायचं. हळू गोल फिरवायचा, गोल पचरवायचा चांगला. एका समान यायला पाहिजे, समान येऊ आहे. उचललो ना, आता हे उलटाय. उलटला की परत दुसऱ्या बाजून त्याला चांगला भाजून घ्यायचं. ती डाळी पडली बघा किती सुंदर आहे. आता असेच सगळे आंबोळे काढून द्यायचे. आता मी बघा हे सगळ्या पिठाचे हे आंबोळे काढून घेतले. आता आपण चटणी करूया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी खोबरा, त्याच्यामध्ये कोथिंबीर, थोडासा चिरलेला आला, 2 मिरचे, ओले मिरचे तुकडे करून टाकायचे आतमध्ये आणि 2-3 लसणीचे पाकळे, 1 छोटा चमचा साखर, चवीनुसार मीठ, थोडीशी कढीपत्ता आणि अर्ध्या लिंबाचा रस. थोडासा पाणी घालायचा आणि घ्यायची चटणी बारीक आता ही वाटलेली चटणी एका भांड्यात काढून द्यायची. एका वरून मस्त फोडणी द्यायची. फोडणीसाठी गॅसवरती पॅन छोटा फोडणीचा भांडा ठेवायचा. थोडासा तेल घालायचं. ना अशी चिरून टाकायची बारीक, तो वास बरोबर येतं. आता फोडले तयार झाले ते या चटणीवर ओतायची. तयार आंबोळी आणि चटणी तयार असतं. पेट पूजा करा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.